उद्धव ठाकरेंनी सर्व उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्याचं कळतंय। मतमोजणी वेळी खबरदारी घेण्याच्या उद्धव ठाकरे यांच्याकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। टपाली आणि ईव्हीएम मधील मतमोजणी संदर्भातील बारकावे, कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत, लेखी तक्रार याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमधील उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून खबरदारी घेतली जाते आहे। लोकसभेमध्ये झालेल्या प्रकारानंतर ठाकरे गट वारंवार सावध भूमिका घेत आहे। विधानसभा मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून खबरदारी घेतली जाते आहे। उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेला आहे। मतमोजणी वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन केल्याचं कळतंय। तर लोकसभेमधल्या अनुभवानंतर आता विधानसभेच्या मतमोजणीसाठी उद्धव ठाकरे अलर्ट वरती दिसतात। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या बरोबर आहे। सुशांत, लोकसभेमध्ये जो काही प्रकार मुंबईमध्ये झाला त्यानंतर आता उद्धव ठाकरे अलर्ट वरती दिसतात आणि त्यातूनच साधलेला हा संवाद। अगदी खरं आहे गुरुप्रसाद। आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघात खऱ्या अर्थाने हा गोंधळ झाला होता आणि या गोंधळात रवींद्र वायकर जे आहेत ते निवडून आले होते। त्यावेळी देखील आक्षेप घेतला होता, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आहे ते मतपेटी शेवटची उघडली आणि त्यानंतर रवींद्र वायकर हे विजयी झाले। तसा प्रकार पुन्हा एकदा होऊ नये यासाठी आता ठाकरेंकडून खबरदारी घेतली जाते। काल सगळे जे ठाकरेंचे उमेदवार आहेत, विशेषतः मुंबईतले उमेदवार आहेत, महाराष्ट्रातील काही भागातले उमेदवार असतील, त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी चर्चा केली आणि जो प्रकार घडला होता लोकसभेला तसा पुन्हा घडू नये, तसं जर काही निदर्शनास आलं तर तुम्ही तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला तक्रार करा, पुढे काय पावलं घेता येतील त्याबाबत तिथेच विचार करा, कारण नंतर ती प्रक्रिया उशिरा होते। कारण आपण जर पाहिलं असेल तर रवींद्र वायकर यांचा विजय झाल्यानंतर आता खरं तर ठाकरे गटाकडून कोर्टात देखील गेलेले आहेत त्यांचे उमेदवार, मात्र आता हा प्रकार होऊ नये, कुठेतरी या काळात गडबड होण्याची दाट शक्यता जी आहे ती ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आली होती। कारण सरकार महायुतीचं आहे आणि अशा काळात गडबड होण्याची शक्यता आहे असं ठाकरेंचं मत आहे आणि याचमुळे खबरदारी म्हणून ठाकरेंनी सर्व उमेदवार असतील, तिथले मतदान केंद्रावर त्यांचे जे प्रतिनिधी असतील त्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जर काही गडबड वाटली तर तात्काळ तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगा, जर एखादी काही घटना तिथे घडत असेल त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या, असे आदेश जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी दिले। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर एकीकडे ज्यावेळी उमेदवार जाहीर करताना देखील उद्धव ठाकरेंनी बारकाईने लक्ष दिलं होतं, मतदानाची प्रक्रिया पूर्ण पार पडताना देखील उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अलर्ट केलं होतं की मतदान केंद्रावर देखील तुम्ही लक्ष बारकाईने ठेवून राहा। आणि आता मतमोजणी देखील उद्धव ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना विशेषतः त्यांच्या उमेदवारांना अलर्ट केलेला आहे की उद्या कोणताही लोकसभा निवडणुकीप्रमाणे कोणताही प्रकार घडू नये याची खबरदारी तुम्हाला घ्यायची आणि त्या दृष्टिकोनातून उद्या तुम्ही तयारीत राहा, तसं तुम्ही नियोजन करा असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। बरोबर आहे सुशांत, त्यामुळे वायकर आणि कीर्तिकर यांच्यातल्या संघर्षामध्ये ते दिसलं होतं, त्याची पुनरावृत्ती घडू नये यासाठी आता ठाकरेंकडून प्रयत्न होतात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।